अभी खरं पाणी आहे. पाणी असे त्याच्यात. आजच्या दिवसाची सुरुवात ही माझी भवानी मंदिरापासून होते. खरं तर जायचं होतं कॉलेजला आज मार्कशीट घेण्यासाठी, परंतु मार्कशीट या दुपारून मिळणार आहेत असे कळल्यानंतर आम्ही गाडी ही भवानी मंदिराच्या पुढेच नेऊन थांबवली. या ठिकाणी आम्ही जेवण तर केलं, परंतु पाणीच सोबत आणलं नव्हतं आणि त्यामुळेच निंजा हातोडीचे सूत्र हातात घेतले आणि बॅम्बू मध्येच पाणी सापडायला लागलो. आता यामध्ये पाणी तर होतं, परंतु याला काढायचं कसं हा विचार करत होतो. आता हे काही काम आपल्याला जमणार नव्हतं, त्यामुळेच मित्र अवधूतला म्हणलं घरून येताना एक पाण्याची बॉटल भरून घेऊन ये. आता मित्र अवधूत येईपर्यंत मी आणि मित्र सुमेध आम्ही दोघेही निघालो मंदिराच्या मागे असलेल्या जंगलामधील एका तळ्याजवळ भटकंती करण्यासाठी. आता जंगलामध्ये फक्त 2.5 फूट आत गेल्यानंतरच आम्हाला असं वाटू लागलं की कोणत्या डिस्कवरी चॅनलचे लीड हिरो आम्हीच आहोत. आणि या ठिकाणी बसलो आणि विचार करायला लागलो. वर्तमानाचा आपण विचार करत नाही, एवढा आनंद देतो आणि त्या भविष्याचा विचार करतो ज्याच्यापासून आपल्याला आनंद मिळणार आहे की नाही हेही आपल्याला माहित नाही. परंतु आपण हे का विचार करत नाही, ज्या भविष्यातील आनंदाचा आपण विचार करतो तेही आपल्याला वर्तमानात येऊनच मिळणार आहे. असो, या ठिकाणी आम्हाला भिन्न भिन्न प्राण्यांच्या पायाचे ठसे पाहायला मिळाले. यानंतर मित्र अवधूतही मंदिराच्या परिसरात येऊन पोहोचला होता. अवधूतने आणलेल्या जलामुळे शरीरामध्ये झालेल्या निर्जलीकरणाचे सजलीकरणामध्ये रूपांतर करण्यात मदत झाली. यानंतर कॉलेजला पोहोचलोत आणि 7व्या सेमिस्टरची मार्कशीट घेतली. असा काही होता हा आजचा आपला दिवस. आणि मग काय, चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत.